ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील कोतुळ येथील प्रगतशील शेतकरी आणि कृषी तज्ञ श्री सयाजीराव गोपाळराव पोखरकर यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। हा सन्मान महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम CP राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला होता। या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश पाटील, कृषी विभागाचे मुख्य सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक कैलास मोते आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या सोहळ्यात सन 2020, 2021 आणि 2022 या 3 वर्षातील कृषी रत्न, कृषी भूषण, शेतीनिष्ठ, शेतीमित्र, युवा शेतकरी, जिजामाता कृषी भूषण, सेंद्रिय शेती कृषी भूषण, पद्मश्री विखे पाटील सेवारत्न पुरस्कार तसेच पीक स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली। त्यांनी वीज बिल माफी, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्धता, PM किसान नमो शेतकरी सन्मान, कांदा निर्यात आणि सोयाबीन तेलावरील निर्यात शुल्क कमी करण्यासंबंधी सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रकाश टाकला। श्री सयाजीराव पोखरकर हे शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले शेतकरी आहेत। त्यांनी आपल्या शेतात विविध भाजीपाला, फुलपिके तसेच ऊसासारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले आहे। कृषी विभागाचे संपर्क शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे। शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे, चर्चासत्रे, क्षेत्र भेटी आणि पथदर्शक प्रकल्पांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो। त्यांच्या कृषी तंत्रज्ञतेमुळे त्यांनी इस्रायल आणि जॉर्डन या देशांचा कृषीविषयक अभ्यास दौरा पूर्ण केला आहे। श्री पोखरकर यांनी शेतीत विविध प्रकारचे प्रयोग करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रभावी तंत्रांचा वापर केला आहे। ऊस पिकाचे पाचट कुजवणे, गांडूळ खताचा वापर, पिकांचे आच्छादन करणे, ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर, कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा वापर हे त्यांच्या प्रमुख प्रयोगापैकी आहेत। याशिवाय कडुलिंबाचा अर्क, वर्मी वॉश आणि गांडूळ खत यासारख्या सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले आहे। श्री पोखरकर यांना 2013 मध्येही महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने गौरवले होते। कृषी पदवीधर असलेल्या पोखरकर यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक उपाययोजना शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे। त्यांच्या या अद्वितीय कार्याबद्दल अकोले तालुक्यात सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे।